नगर परिषद मुख्याधिकारी पूनम कळंबे यांच्या पत्राला केराची टोपली. शास्त्री चौक ते सेफला रोडवर बंदी असतानाही खुलेआमपणे सुरू आहे जड वाहतूक. धामणगाव रेल्वे शहरातील बहुप्रतीक्षित असलेला शास्त्री चौक ते सेफला रोडचे बांधकाम मागील अनेक महिन्यापासून सुरू असून ते बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुद्धा नागरिकांना बहुप्रतीक्षाच करावी लागत असल्याचे चित्र धामणगावकरांसमोर आहे. रस्ता बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू असल्याकारणाने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असून तसेच शालेय वर्ग सुरू होत असताना सुरक्षेच्या दृष्टीने सदरच्या रोडवर जड वाहतुकीला बायपास मार्गाने वळविण्यात येण्यासंदर्भात दिनांक 3 जून 2026 रोजी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनम कळंबे यांनी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र त्या पत्रावर पूर्णतः अंमलबजावणी होत असतानाचे चित्र अद्याप दिसून येत नाही. बंदी असतानाही कुणाच्या आशीर्वादाने चालतात जड वाहने? रस्त्याच्या एक साईडचे काम सुरू असताना फक्त एक साईड वाहतुकीसाठी सुरू आहे. त्यामुळे आधीच सामान्य वाहतूकदारांचा त्या ठिकाणाहून गोंधळ उडत असताना जड वाहनाला बंदी असतानाही ते खुलेआमपणे सुरू असल्यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नेमकी कोणाच्या आशीर्वादाने ही जड वाहतूक सुरू आहे? अद्याप त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होत आहे. मुख्याधिकारी यांनी काढलेल्या पत्रावर अंमलबजावणी कधी होणार? की एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येईल, असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.